Good evening, everyone. Good evening, sir. Good evening, sir. Good evening, sir. Okay. So today we will be talking about some other points. Now, last lecture, okay. So last lecture we completed something called as मेंडॅलिझम अँड न्यू मेंडॅलिझम. ठीक आहे, काहीतरी मेंडेलचं बघितलं होतं आपण अगोदर त्याच्या की 3 लॉज होते मेंडेलचे. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. हे तिन्ही लॉज आले होते. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की मेंडेल पासून किंवा काहीतरी वेगळं काही कोणी सांगितलं का, दॅट इज न्यू मेंडॅलिझम. आठवत असेल तर बघा, वी स्टडीड समथिंग कॉल्ड ॲज इनकम्प्लीट डॉमिनन्स. देन वी स्टडीड को डॉमिनन्स. Then another thing was something called as pleiotropism. ठीक आहे, तर असं काय काय आपण बघितले. ठीक आहे, सो दोज आर न्यू मेंडेलिक प्रॉपर्टीज. And the next condition which we are going to talk about it from your chapter will be chromosomal theory of inheritance. आता काय आहे, त्याच्यापूर्वी आपण थोडा हिस्ट्री बघू. ठीक आहे, की तुम्हाला सांगतो पहिल्यांदा, मग मी तुम्हाला प्रेझेंटेशन पण दाखवतो. ठीक आहे, सो फर्स्ट थिंग इज was Mendel's laws, or were the Mendel's laws accepted as soon as they were given out? जसं त्यांनी मेंडेलचं काम झालं होतं कम्प्लीट, ठीक आहे, तसे लगेच ऍक्सेप्ट केले ते का? नाही. बऱ्यापैकी सगळ्याच रिसर्च फेलोजनी ते रिजेक्ट केलं. आता रिजेक्शनचं कारण काय? मेंडेलने पहिलं काय केलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की 9:3:3:1 3:1 हे रेशोज त्यांनी दिले होते. ठीक आहे, मग दुसऱ्या प्लॅन्ट सध्या यांचे क्रॉस कशात होता, तर सगळा गार्डन पी प्लांट होता, दॅट इज युअर पायसम सॅटायव्हम. ठीक आहे, पण जे बाकी रिसर्च फेलोज होते, ठीक आहे, ज्यावेळी ह्यांनी क्रॉसिंग चालू केले प्रोग्राम्स, ठीक आहे, क्रॉसिंग प्रोग्राम झाल्यानंतर त्यांना ते 3:1 किंवा 9:3:3:1 हे रेशोज मिळाले नाहीत, किंवा टेस्ट क्रॉसचं पण मिळालं नाही 1:1 रेशो. दे गॉट समथिंग एल्स. मग काही जणांना तुम्हाला 2:2 आला असेल, ठीक आहे, किंवा 4:0 आला असेल. ठीक आहे, असे वेगवेगळे त्यांना रेशोज मिळाले. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे, कारण मागच्याला आपण स्टडी केला इनकम्प्लीट डॉमिनन्स. कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकत्र आला, मेंडेलच्या केसमध्ये तो टॉल झाला. पण तसंच जर आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स बघितला, तिथं कॅपिटल आर आणि स्मॉल आर होता, मग हे रेड आला पाहिजे होता, पण ड्यू टू इनकम्प्लीट डॉमिनन्स इट वॉज पिंक इन कलर. ठीक आहे, सो दे गॉट डेफिएशन्स फ्रॉम मेंडेल. हेन्स द मेंडेल्स लॉज वेर नॉट ऍक्सेप्टेड, ऍक्सेप्ट केले गेले नव्हते. त्यानंतर 3 सायंटिस्ट आहेत, त्याची नाव आपल्याला पाठ ठेवली पाहिजे. अँड दे प्रूव्ड दॅट मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स वे परफेक्ट. ते बरोबरच आहेत, फक्त जसे प्लांट बदलता त्यातले कंडिशन्स बदलले की तुमचा रेशो बदलला. मेंडेलमध्ये कसा होता, मेंडेलचे जे प्लांट होता पायसम सॅटायव्हम, त्यात एक कॅरेक्टर एकच जीन कंट्रोल करायचा, आणि प्रत्येक जीन मध्ये 2च अलील होते, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि तिथं कम्प्लीट डॉमिनन्स होता, म्हणजे काय की एक जीन किंवा एक अलील दुसऱ्या अलीलला कम्प्लिटली डॉमिनेट करतो. म्हणजे जर कॅपिटल टी प्रेझेंट असेल, स्मॉल टी वोंट एक्सप्रेस, तो एक्सप्रेसच करत नाही, म्हणून तो टॉल झाला. नाहीतर काही मध्ये झाला असता, मीडियम हाईट झाली असती. तसं नाही झालं, कारण की काय आहे की ते 3 रिझन्स होते. फर्स्ट रिझन वॉज 1 जीन 1 कॅरेक्टर. एक कॅरेक्टर एकच जीन कंट्रोल करतो, असं काही जास्त नाहीये की बाबा 2 जीन म्हणून एक कॅरेक्टर करतायत, किंवा 2 कॅरेक्टर एकच जीन कंट्रोल करतोय, असं काही नाहीये. एक जीन एक कॅरेक्टर. दुसरं काय की ईच अँड एव्हरी जीन had only 2 alleles. So T or tall height of plant had 2 alleles, that is capital T and a small t. Where in the third condition is capital T is completely dominating your small t. म्हणजे कॅपिटल टी हा डॉमिनेट करतो स्मॉल टीला, आणि तो 100% डॉमिनेट करतो. कॅपिटल टी प्रेझेंट असेल तर स्मॉल टी कधीच एक्सप्रेस होत नाही. या 3 कारणांमुळे मेंडेलला ते रेचू झाले होते, पण सगळ्याच प्लॅनला हे नव्हते ना. मग काही प्लॅन तर इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे मध्ये आहे, काही प्लॅन मध्ये एकच कॅरेक्टर एक पेक्षा जास्त जीन कंट्रोल करतात, पॉलिजेनिक इनहेरिटन्स. काही मध्ये उलट असतं की 2 ते 3 कॅरेक्टर्स आहेत, पण ते एकच जीन कंट्रोल करतोय. ठीक आहे, तर असे वेगवेगळे तुमचे क्रॉसेस आले तिथे. ते प्रूफ केले 3 सायंटिस्टनी. द फर्स्ट सायंटिस्ट वॉज हिज नेम वॉज ह्युगो डी वेरेस. हे नाव परत येणार आहे आपल्याला. ठीक आहे, कधी येतं हे तरी इकॉलॉजी मध्ये येतं. ठीक आहे, तर ह्युगो डी वेरेस. त्यानंतर सेकंड वन इज कार्ल स्कोरेन्स. ठीक आहे, आणि थर्ड वन इज शर्मॅक.
तुम्हाला नाव दाखवतो, सगळं सांगतो मी तुम्हाला. पण 3 सायंटिस्ट आहेत. दे रिइन्स्टॉल्ड अँड प्रूव्ड मेंडेलियन प्रिन्सिपल्स. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऍक्सेप्ट केले गेले अँड देन दे वर पब्लिश इन देअर लिनायन सोसायटी. ठीक आहे, युरोपियन सोसायटी जी आहे रिसर्चसाठी तिथे ते पब्लिश झाले. त्यानंतर मी ते तुमच्या सिलेबसमध्ये हळूहळू ते इंट्रोड्यूस केले गेले. अँड देन ही वॉज कॉल्ड एज फादर ऑफ जेनेटिक्स. हे सगळं कधी झालं तर इट इज ऑन 1900. हे इयर पण पाठ करून ठेवायचा. 1900 3 सायंटिस्ट्स ह्युगो डिवेस, कार्ल स्कोरेन्स अँड शर्मॅक reinstigated, proved Mendelian principles. ठीक आहे, अँड देन यू गॉट युअर 3 लॉज ऑफ इनहेरिटन्स. मग ते तुमचं डॉमिनन्स असेल, सेग्रिगेशन असेल, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट असेल, हे सगळं तिथं आले. ठीक आहे, आणि लास्ट कन्सेप्ट आपण आज बघणार आहे तर तो आहे तुमचा क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, जसा मेंडेल होता जेनेटिक्ससाठी, तसा अजून एक आहे नेम, इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हिज नेम इज थॉमस हंट मॉर्गन, TH मॉर्गन. ठीक आहे, आणि ह्यांनी जे काही काम केले जेनेटिक्समध्ये, ठीक आहे, दॅट वॉज द बेसिस फॉर ह्युमन जेनेटिक्स. आपल्या जेनेटिक्सचा जो बेस आहे तो त्याचा जेनेटिक्स आहे. आणि त्यांनी काम केलं, एक एक्सपेरिमेंटल अॅनिमल होता. इट इज कॉल्ड ॲज ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर. ड्रॉसोफिला म्हणजे चिलट असतात ना, आता केळी तुम्ही ठेवली तर केळी अशी बारके बारके किडे उडवून बसतात त्यावर, तर त्याचे चिलटे तुमचे झाले. ठीक आहे, पावसाळ्यात भरपूर असतात. ठीक आहे, सो दोज आर ड्रॉसोफिला. त्यांनी काम केलं ड्रॉसोफिलामध्ये. आणि ड्रॉसोफिला आणि ह्युमन्समध्ये सिमिलॅरिटीज भरपूर आहेत. त्यातली एक सिमिलॅरिटी आहे, वी टॉक अबाउट सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे जसं आपल्यात एक्स फिमेल आहे, XY मेल आहे, तसंच ड्रॉसोफिलामध्ये आहे. ठीक आहे, तो इट इज द बेस फॉर ह्युमन जेनेटिक्स. तर ते काम केलं होतं TH मॉर्गननी. आपल्याला त्याचं एक बघायचं आहे की नक्की क्रोमोझोम त्यांनी काय केलं होतं, क्रोमोझोम्स कसे आहेत. ठीक आहे, आपण म्हणतो की आपल्यात 46 क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे, सो 46 हे सिंगल आहेत का नाहीये, तर दीज आर इन पेअर्स. 23 पेअर्स आहेत. जसे तुमचे क्रोमोझोम पेअर्स मध्ये आहेत, तसेच अलील्स पण पेअर्स मध्ये असतात. बरोबर ना, आपण म्हणतो की कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, हे पण पेअर्स मध्ये आहेत. ठीक आहे, तसंच आपण म्हणतो की बाबा ज्या वेळेला मिओसिस होतं त्यावेळी क्रोमोझोम पेअर ब्रेक होतो. त्या पेअर मधला एक क्रोमोझोम एका गॅमेटला जातो, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या गॅमेटला जातो. मग तुमचे अलील पेअर पण असेच होतात ना. ज्यावेळी तुम्ही गॅमेट फॉर्म करता पॅरेंट मध्ये, तर फॉर एक्झाम्पल रिमेंबर युअर F1 क्रॉस. F1 क्रॉस मध्ये कॅपिटल टी स्मॉल टी होता. ह्याचे ज्यावेळी गॅमेट पडले तेव्हा एक कॅपिटल टी एका गॅमेटमध्ये गेला, दुसरा स्मॉल टी दुसऱ्यामध्ये गेला. ठीक आहे, तर हे कसं झालं, जसे क्रोमोझोम सेपरेट झाले तसेच तुमचे इथं अलील्स पण सेपरेट झाले. जसे क्रोमोझोम्स आहेत तसेच मेंडेलचे जीन्स पण आहेत. असं कंपॅरिझन होतं क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स मध्ये. आणि लास्ट पॉईंट असेल लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. ठीक आहे, हे आपण वेळ आल्यावर बघू ते. सो आय विल शो यू द प्रेझेंटेशन नाव. सगळ्यांना मी क्लिअर आहे, आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. हो सर. Yes, sir. ओके, जस्ट अ सेकंड. हेमंत sir, हाँ मैम, आपके बैकड्रॉप में ना वो जो लोगो लगा हुआ वो उल्टा दिख रहा है, आप उसको हटा दीजिए प्लीज। आपने ये लास्ट टाइम भेजा था वही तो है मैम, ये कर दो मैम. है ना, मैं आपको पूरा वाला देती हूँ अभी, आप इसको हटा दीजिए। मैडम ये सही है? ठीक है, प्रेजेंटेशन दिसतंय सगळ्यांना?
हो Yes, सर. sir. ओके, व्यवस्थित दिसते ना सगळ्यांना? टेक्स्ट रीड होतंय इथं बरोबर? Yes, sir. ओके, सो विल स्टार्ट विथ आवर मेन थिंग. हे आपलं झालं होतं सगळं हे. याला आपण येऊ परत नंतर थोड्या वेळाने. वेळ असेल आपल्याकडे ना परत हे रिकॅप करू आणि प्रोसेस संपून टाकू आज आपण. त्यातलं काही ठेवायचं नाहीये. Okay, so we will be moving to this part. Okay, so chromosomal theory of inheritance. So where we start with your Mendelian theory. पहिलाच क्वेश्चन तिने दिलाय, why Mendelian theories were remain unrecognized except का गेले नव्हते. ठीक आहे, तर पहिलं कारण तिने काय दिलंय की कम्युनिकेशन त्यावेळी इझी नव्हतं. जसं तुम्हाला आता मी आहे, आता मी बसलोय कुठे पुण्यात बसलोय, तुम्ही लेक्चर तिकडे ऐकताय, ठीक आहे, तसं ते इझी नव्हतं कम्युनिकेशन. त्यावेळी हार्ड कॉपीजवर गेले पाहिजे, ते ट्रॅव्हलिंगचे इश्यूज होते. दिस इज वी आर टॉकिंग अबाउट बिफोर 1900s. ठीक आहे, 1900च्या अगोदरचे बोलतोय आपण. ठीक आहे, तर ट्रॅव्हलिंग इझी नव्हतं, तर त्यासाठी. सेकंड काय की जे कन्सेप्ट होता जीन्सचा, मेंडेल्सचा, म्हणजे तो त्यांनी वापरला होता फॅक्टर वर्ड, पण जो जीन्सचा कन्सेप्ट होता की ते स्टेबल आहेत, ते मूव्ह करत नाहीत, ते चेंज होत नाही, तर दॅट वॉज नॉट व्हॉट वी से ॲज ऍक्सेप्टेड. माणसांना काय वाटत होतं की व्हेरिएशन आहे, नेचर व्हेरिएशन आणतोच, मग तुमचे जीन्स कसे बदलत नाहीत, तर त्यामुळे ऍक्सेप्ट केला नव्हता. आणि थर्ड रिझन जे होतं ना, ह्यांनी बायोलॉजीमध्ये मॅथ्स यूज केला होता, बरोबर ना? आपण मग असं म्हटलं का आपण काल किंवा अगोदर लेक्चरला बघितलंय 3:1, 9331, 1:1, हे मॅथ्स वापरलाय, स्टॅट्स वापरलाय. ठीक आहे, तर ह्याच्या अगोदर बायोलॉजीमध्ये कधीच मॅथ्स वापरलं गेलं नव्हतं. ठीक आहे, आणि तिसरं रिझन मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी मगाशी, की त्याचे जे रेशोज आले होते ना, ते रेशो सगळ्यांना मिळाले नव्हते, त्यासाठी ते रिजेक्ट केले गेले होते. नाव दे वेर रिडिस्कवर्ड बाय दीज 3 सायंटिस्ट्स इन 1900, डी व्हेरेस, कोरेन्स आणि शर्मॅक. आणि ह्यांची जे काम आहेत ना, हे तिघं एकत्र नव्हते. सो these 3 were present in 3 different places. They worked independently. स्वतःहून त्यांनी वेगवेगळ्या प्लॅन्ट्सवर प्रोसेस केले. म्हणजे ह्युगो डिव्हेरिस एकाकडे काम करत होते, कार्ल स्कोरेन्स दुसरीकडे काम करत होते, शर्मॅक दुसरीकडे काम करत होते. ठीक आहे, तर तिघांनीही इंडिपेंडेंटली सेम लॉ, सेम प्रिन्सिपल्स परत त्यांनी ते प्रूव्ह केले. सो द क्रेडिट फॉर रिडिस्कवरी ऑफ मेंडेलियन प्रिन्सिपल्स वॉज गिवन टू ह्युगो डिव्हेरिस, कार्ल स्कोरेन्स अँड शर्मॅक. ठीक आहे, दॅट्स इन 1990s. Okay, so next thing is क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. आता हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता क्रोमोझोमल थेरी ऑफ इम्पॉर्टन्स आहे, ती थेरी गेली होती वॉल्टर सुटॉन अँड थिओडर बॉवेरी. लक्षात घ्यायचं, सुटॉन अँड बॉवेरीज प्रिन्सिपल. ठीक आहे, he said or they talked about how the chromosomes move during meiosis. How do you compare a chromosome or a chromosome behavior with your gene behaviors? ठीक आहे, त्यांनी कम्पेअर काय केला होता, जे मेंडेलचे जीन आहेत, ठीक आहे, आणि स्वतः त्यांनी काम केले होते ते क्रोमोझोम्सवर, तर ह्यांची मुवमेंट कशी आहे, ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर कम्पेअर केलं होतं. आता कम्पॅरिझन पॉइंट्स काय आहेत सांगितलं मगाशी तुम्हाला, की जे क्रोमोझोम्स आहेत, when you talk about chromosomes, each and every chromosome is present in a pair. इन अ डिप्लॉइड सेल. नॉर्मल सेलमध्ये जिथं 46 क्रोमोझोम्स आहेत, तिथं प्रत्येक क्रोमोझोम हा पेअर मध्ये असतो. आणि पेअर कशाचा असतो, तर द पेअर्स आर कॉल्ड ॲज होमोलोगस क्रोमोझोम्स. वाय होमोलोगस? होमो म्हणजे सेम. ठीक आहे, जे 2 क्रोमोझोम्स एक्झॅक्टली सेम आहेत, सिमिलर नाही, आयडेंटिकल, सेम टू सेम, 100% सिमिलर कॉपीज आहेत, असे जे आहेत ना, तर हे झाले पेअर. This becomes a homologous pair. So each chromosome in a diploid cell has or is present in a pair. तसं सेम प्रत्येक जीन मध्ये मेंडेलने सांगितलं होतं, प्रत्येक जीन मध्ये 2 अलिल्स असतात आणि हे पेअर मध्ये असतात. मग तो कॅपिटल टी असेल, कॅपिटल टी स्मॉल टी असेल, किंवा स्मॉल टी असेल. ठीक आहे, तसा क्रोमोझोम पेअर आहे, तसा अलिलचा पण पेअर आहे जीन्स मध्ये. पुढचं त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेला गॅमेट तयार होतात, ठीक आहे, तर त्यावेळेला ते क्रोमोझोम पेअर हे ब्रेक होतात. ठीक आहे, आणि एक क्रोमोझोम एका गॅमेटमध्ये, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या गॅमेटमध्ये. तसंच मेंडेलियन जीन्स मध्ये जे 2 अलील्स आहेत ते पण सेपरेट होतात गॅमेट फॉर्मेशन मध्ये. एक अलील एका गॅमेटमध्ये, दुसरा अलील दुसऱ्या गॅमेटमध्ये. ठीक आहे,
So you say that during gamete formation, during meiosis, the two homologous chromosomes or the pair, in a pair, the two homologous chromosomes are going to segregate, separate, move into different gametes. The same is followed by Mendelian alleles. The two alleles will segregate, move in two different gametes during meiosis. आणि हे कधी घडतं तर मिओसिस 1 मध्ये घडतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मिओसिस 1 आहे ना तो वेगळा आहे. मिओसिस 2 जो आहे ना तो ऍक्च्युअली मायटोसिस आहे, तिथं काही वेगळं नाही. जसा मायटोसिस आहे तसा मिओसिस 2 आहे. हे जे काही सांगितलं आपण क्रोमोझोम पेअर बदल होतात, ब्रेक होतात, किंवा कॅपिटल टी स्मॉल टी हा ब्रेक झाला, कॅपिटल टी एका गॅमेटमध्ये गेला, स्मॉल टी दुसऱ्या गॅमेटला गेला, हे सगळं मिओसिस 1 मध्ये घडतं. ठीक आहे, तर हे त्याचे पहिले 2 लॉज. ठीक आहे, प्रिन्सिपल सांगितले. तिसरा तरी काय सांगितलं होता की जसे क्रोमोझोम्स किंवा जसे तुमचे अलील्स, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट लक्षात घ्या, कॅपिटल आर हा कायम कॅपिटल वाय बरोबर पेअर करत नाही, तर कॅपिटल आर स्मॉल वाय बरोबर जाऊ शकतो. स्मॉल आर फक्त स्मॉल वाय बरोबर नाहीये, तर स्मॉल आर कॅपिटल वाय बरोबर पण पेअर करू शकतो. सो दॅट इज इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. तसेच तुमचे क्रोमोझोम्स पण इंडिपेंडेंटली असॉर्ट होऊ शकतात. सो व्हेन टू क्रोमोझोम्स फ्रॉम अ पेअर सेग्रिगेट, they will move into two different gametes and then they can pair with other chromosomes from other pairs. दुसऱ्या पेअर मधल्या कुठल्याही क्रोमोझोमवर ते पेअर करू शकतात त्या गॅमेट मध्ये. ठीक आहे, तर जसा इंडिपेंडेंट असॉर्टमेंट तुमचे जीन्स किंवा अलील्स फॉलो करतात, तसेच क्रोमोझोम्स पण फॉलो करतात. कळतंय? 3 स्टेटमेंट तुम्हाला दिले. कुठले कुठले? पहिलं, क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स. Likewise, alleles are also present in pairs. हा पहिलं स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट्स, during gamete formation, chromosomes or the pair is going to dissolve. One chromosome from the pair will move in one gamete and the second will move in second gamete. एकाच पेअर मधले दोन्ही गॅमेट्स, दोन्ही क्रोमोझोम सेपरेट होतील आणि दोन वेगवेगळ्या गॅमेट्स जातील. Likewise, similarly, your allelic pair will also segregate. One allele moves in one gamete and the second moves in second gamete. And third condition तुम्हाला काय दिली होती मी, की ज्या वेळेला क्रोमोझोम पेअरिंगला जातात, दुसऱ्या वेगवेगळ्या क्रोमोझोम हे वेगवेगळ्या गॅमेट्स मध्ये उतरले, म्हणजे 2 क्रोमोझोम्स आहेत एका पेअर मधले, हे सेपरेट झाले, 2 वेगळ्या गॅमेट मध्ये गेले. ऍट द सेम टाइम दे कॅन इंडिपेंडेंटली पेअर विथ एनी अदर क्रोमोझोम फ्रॉम द अदर पेअर. दुसऱ्या पेअर मधल्या कुठल्याही क्रोमोझोमवर तो पेअर करू शकतो. सिमिलरली युअर अलील्स ऑल्सो मूव्ह, सेग्रिगेट and move into two different gametes and can independently pair with other alleles from the different pair. दुसऱ्या पेअर मधल्या कुठल्या अलीलवर तो पेअर करू शकतो. समजतंय? इथे तुम्हाला 3 दिले मी. कळाले का तिन्ही पण? Yes, sir. बाकीच्यांना एकाच आवाज आला मला. Yes, sir. Okay, ठीक है. So the next thing is, how are you going to prove this? ठीक है. So proof, the experiment was done by Thomas Hunt Morgan in an animal or in an insect called as Drosophila melanogaster. सांगितलं चिलटे मगाशी. पण ड्रॉसोफिलास का चूज केला त्यांनी? मग बरेच रिझन. पहिलं काय आहे की हा इझिली ग्रो करू शकतो आपण कुठल्याही मीडियमवर. ठीक आहे, सो इट कुड बी इझिली ग्रोन इन लॅब्स. सेकंड काय, ह्याची जी लाईफ सायकल आहे ना तर 2 आठवड्यात संपून जाते. म्हणजे एकदा एग्स ले केले की 2 वीक्स मध्ये तो परत मरून परत नवीन जनरेशन चालू करू शकतो. ठीक आहे, सो जनरेशन कॅन बी कम्प्लीट इन ओनली 2 वीक्स. सो भरपूर तुम्हाला मिळतात. ठीक आहे, तिसरं कॅरेक्टर काय दिलं त्यांनी की एक सिंगल मेटिंग पासून, की जेव्हा रिप्रोडक्शन केलं जाईल तर सिंगल मेटिंग पासून भरपूर तुम्हाला प्रोजेनीज मिळतात. असं काही नाही किंवा जसं काही मोठे अॅनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल ह्युमन्सच्या केसमध्ये घ्या. ठीक आहे, एका रिप्रोड्यूस सायकल नंतर नॉर्मली एक बेबी असते किंवा 2 होतील, काही केसेस 3 होतील, म्हणजे सिंगल, ट्विन्स और ट्रिपलेट्स, व्हेरी रेअर. ठीक आहे, पण नॉर्मली इट इज ओनली 1. तसं ड्रॉसोफिलात नाहीये, तिथं भरपूर 100 एग्स ले केले जातात एकाच वेळेला. ठीक आहे, तर त्यामुळे
सिंगल मेटिंग कॅन प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ प्रोजेनी कॉलनीज और फ्लाईज. त्यानंतर जो मेल फ्लाय आणि फिमेल फ्लाय आहे ना, ह्यात मॉर्फॉलॉजिकल डिफरन्स पण आहे, आणि दुसरं म्हणजे काय की त्यामध्ये तुमचे जेनेटिक डिफरन्सेस पण आहेत. इझिली आयडेंटिफाय करू शकता तुम्ही मेल कुठला आहे आणि फिमेल कुठला आहे. ठीक आहे. तर आणि बरेच जे व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे जे डोळ्यांचा कलर, डोळ्यांवर काय काय असे शेप, त्याचं विंगची साईज, विंगचं स्ट्रक्चर, हे नॉर्मल तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघून पण तुम्हाला कळू शकतं त्याच्यात व्हेरिएशन काय आहे. जसं पी प्लॅन्ट मध्ये होता टॉल डॉर्फ, येलो ग्रीन, पर्पल व्हाईट. ठीक आहे. फ्लावर पोझिशन, असे वेगवेगळे तुमचे कॅरेक्टर्स होते तिकडं. तसेच कॅरेक्टर इकडे पण आहेत. ठीक आहे. एक सेकंड, माझं बहुतेक नेट बंद झालंय. एक मिनिट होल्ड करा फक्त, मी तुम्हाला हेल्प करतो. ठीक आहे. Next case. So these are the reasons why Drosophila was used for your experiments. Next is, what about the cross? आता क्रॉसिंग आहे ना, तो प्रूफ करतोय एक तर तुमचा क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, कसे 2 क्रोमोझोम्स असतील, ते कसे मूव्ह झाले, सेग्रिगेट झाले, आणि दुसरं प्रूफ करतात समथिंग कॉल्ड एज लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन. क्रॉस इझी आहे. पहिल्यांदा आपण क्रॉस बघू आणि मग माघारी येऊ आणि आपण हे सगळं चेक करू. ठीक आहे. सो आय विल शो यू क्रॉस. फोटो काढून ठेवलाय तुमच्यासाठी. सगळ्यांना इमेज दिसते? Yes, sir. हो सर दिसते. ओके. ठीक आहे. सो दिस इज युअर क्रॉस. ठीक आहे. आता क्रॉस ए, क्रॉस बी काय तुम्हाला दोन्ही सांगतो. ठीक आहे. पहिल्या क्रॉसने त्यांनी दिलंय येलो व्हाईट आणि वाईल्ड टाईप असं ते दिलेलं आहे. ठीक आहे. क्रॉस बी मध्ये गेला तर व्हाईट आणि मिनिएचर दिलंय. आता हे काय आहेत तर येलो आईड, ठीक आहे, व्हाईट बॉडी, म्हणजे बॉडीचा कलर आणि आयचा कलर. ठीक आहे. तर हा त्यांनी 2 जीन्स घेतलेत, सो बॉडी कलर अँड आय कलर. क्रॉस बी मध्ये काय घेतलाय त्यांनी, तर क्रॉस मध्ये त्यांनी दिलाय व्हाईट कलर इज युअर आय कलर, सॉरी बॉडी कलर, अँड मिनिएचर इज युअर विंग साईज. जो विंगचा साईज आहे, पंख आहेत, तर तो मिनिएचर. ठीक आहे. मिनिएचर म्हणजे बारका. आणि त्याला क्रॉस करताना दुसरं काय म्हणलं तर वाईल्ड टाईप. वाईल्ड टाईपचा अर्थ काय होतो की ओरिजिनल कसा होता, तर तो येल्लो व्हाईट काय आहे तर हे त्याचे म्युटंट आहेत, जे ज्यावेळी इव्हॉल्युशन झाला असेल किंवा त्यात म्युटेशन्स घडले असतील, काहीतरी बदल तयार झाला असेल, तर ते येल्लो व्हाईट तयार झाले. ठीक आहे. जीन्स कुठले लक्षात ठेवायचे, क्रॉस ए साठी आय कलर अँड बॉडी कलर. ठीक आहे. दुसऱ्या क्रॉस साठी कुठला आहे तर आय कलर, सॉरी बॉडी कलर अँड युअर विंग साईज. सो लाईक दिस द 2 कॅरेक्टर्स वेर यूज. आता पहिल्या केस तुम्हाला काय दिसतं, क्रॉस ए मध्ये वाय डब्ल्यू, वाय प्लस डब्ल्यू प्लस दिसतं ना तुम्हाला ते नाव? Yes, sir. Okay. So in the first case, so consider this one, right? तुम्ही आता पहिल्यांदा हा कन्सिडर करा. सो फर्स्ट केस मध्ये काय आहे, कॅपिटल सॉरी वाय आणि डब्ल्यू हे दोन्ही जीन्स आहेत ना जवळ जवळ आहेत लोकेशनच्या, म्हणजे हा क्रोमोझोम. ठीक आहे. या क्रोमोझोम वर एक वाय इथं आहे, दुसरा आलील इथं आहे, तर दोन्ही जवळ जवळ आहेत. दुसऱ्या केसला काय केलं त्यांनी, तर वन जीन इज प्लेस्ड और समवेअर हियर दॅट इज डब्ल्यू अँड सेकंड वन इज फार फ्रॉम अदर. ठीक आहे. तर दोन्ही केस लक्षात काय घ्यायचं आहे, पोझिशन ऑफ जीन और पोझिशन ऑफ अलील. ठीक आहे, ऑन दोज क्रोमोझोम्स
In the first case, both the alleles are present very close to each other. Cross B, both the alleles or both the genes are placed very far from each other. त्यामुळे काय होतं की ज्यावेळी मिओसिस घडतं, आता विचार करा मिओसिस मध्ये एक स्टेज येते दॅट इज कॉल्ड एज क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे, इन विच यू विल फाइंड समथिंग लाइक दिस. So this is a chromosome pair, right? आता हा एक कलर आहे आणि दुसरा कलर आपण असा करू. हे तुमचे क्रोमोझोम पेअर्स, होमोलॉगस क्रोमोझोम पेअर. ठीक आहे, आता ज्यावेळी मिओसिस 1 चालू होतं ना, पहिल्यांदा काय होतं, हे दोन्ही क्रोमोझोमस पेअरचे क्रोमॅटिड्स तयार होतात. हा एक क्रोमॅटिड, तसा हा दुसरा क्रोमॅटिड, तसा दुसरा क्रोमोझोमचा हा एक क्रोमॅटिड, हा दुसरा क्रोमॅटिड. ठीक आहे, पुढे जाऊन काय होणार आहे, इन द नेक्स्ट केस, थोडा मोठा काढतो आता मी, हा एक क्रोमोझोम आणि दुसऱ्या क्रोमोझोमला होणार आहे ओव्हरलॅपिंग. ठीक आहे, याचं ओव्हरलॅपिंग होईल, दोघांचेही पार्ट्स कट होतात आणि ते एक्सचेंज होतात. ठीक आहे, कळत आहे. सो दॅट इज कॉल्ड एज सायनॅप्स, एक्सचेंज किंवा क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे, ह्याचा रिझल्ट काय असेल, तो रिझल्ट विल बी समथिंग लाईक दिस. सॉरी, पहिला रेड घेऊ. तर ह्याचा पार्ट आहे ना, हा एवढा इथं आहे, ह्याला ऍड काय झाला, दुसऱ्या क्रोमोझोमचा ब्लॅक पार्ट हा. लाईकवाईज दुसरा क्रोमोझोम आपला हाच आहे, त्याला पार्ट कट होऊन ऍड झाला तो पहिल्या क्रोमोझोमचा पार्ट. सो दॅट इज क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे, मग ह्या क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस कधी वाढतात, तर ज्या वेळेला जीन डिस्टन्स और बिटवीन किंवा द डिस्टन्स बिटवीन टू जीन्स इज व्हेरी फार किंवा हाय. जसा डिस्टन्स वाढतो दोन जीन्स मधला, तसे क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस वाढतात. पण जर डिस्टन्स कमी असेल, म्हणजे पहिल्या केसमध्ये कसं आहे, डिस्टन्स कमी आहे म्हणजे इथं क्रॉसिंग ओव्हर कमी असणार आहे. दुसऱ्या केसमध्ये काय आहे, डिस्टन्स जास्त आहे, तर क्रॉसिंग ओव्हर जे हा पार्ट कट होऊन हा डब्ल्यू हा खाली जायला, तो खालचा वर यायला चान्सेस जास्त आहेत. तसा इथं कसं आहे, हा वाय हा खाली येऊ शकत नाही, हा वरचा वाय वर जाऊ शकत नाही खाली वर. तर क्रॉसिंग ओव्हरचे चान्सेस इन केस ऑफ distance between genes is very relevant. ठीक है, if the distance between the genes is less, there will be less chances of crossing over. आता क्रॉसिंग ओव्हर जर कमी असेल, ठीक आहे, म्हणजे विचार करा ज्यावेळी आपण क्रॉस केला होता, काय की आपण स्टडी केला होता क्रॉस, दॅट वॉज हॅव्हिंग कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय क्रॉस विथ स्मॉल आर स्मॉल वाय, हे आपण केलं होतं, बरोबर. इथं काय मिळालं होतं आपल्याला, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, किंवा हे सोडून द्या, आपण डायरेक्टली बोलवायचं, 4 जिनोटाइप्स मिळाले, 4 फिनोटाइप्स मिळाले होते. काय होते, तर आपल्याला राऊंड मिळाला होता, राऊंड बरोबर येल्लो होता, हे पॅरेंट होता. दुसरा पॅरेंट कसा होता, तर रिंकल्ड, त्यावर होता ग्रीन. हे सोडून आणि 2 मिळाले होते, कुठले, तर राऊंड विथ ग्रीन अँड रिंकल्ड विथ येलो, बरोबर. तर ह्या केसमध्ये काय झालं असेल की 2 जीन्स आहेत. ठीक आहे, सो दिस इज 1 क्रोमोझोम, दिस इज द अदर क्रोमोझोम. ठीक आहे, मग एका क्रोमोझोमवर काय होता की फॉर कन्सिडर हे जे आहेत ना, हे रेड साठी वापरतो आपण, आणि जो हा वरचा आहे कॅपिटल आर हा वाय साठी वापरतोय. तर आर आणि वाय हे दोन्ही लांब लांब असले पाहिजे. इथं स्मॉल आर स्मॉल वाय हे लांब असले पाहिजे. म्हणून काय झाला की ज्यावेळी हा पार्ट कट झाला आणि इथं हा पार्ट कट झाला, तर देयर कुड बी एक्सचेंज ऑफ सेगमेंट्स, आणि त्यामुळे हे 2 मिळाले. पण ही कंडिशन अशी नसून जर अशी असती तर हा एक क्रोमोझोम आणि हा दुसरा क्रोमोझोम. ठीक आहे, इथं प्रेझेंट आहे स्मॉल आर स्मॉल वाय, एकदम जवळ आहेत. तशा इथं कॅपिटल आर कॅपिटल वाय हे पण जवळ आहेत.
तर ह्या दोघांमध्ये कट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर कट कसा झाला असेल तर इकडे कट झाला असेल. मग काय होणार की हे दोन्ही जीन इकडे गेले आणि हे दोन्ही जीन इकडे आले आहेत असे. थोडक्यात काय, इतर राऊंड आणि येलो हे सेपरेटच झाले नाहीत. इतर रिंकल्ड आणि ग्रीन हे सेपरेट नाही झाले. त्यामुळे जर अशी केस असती, जर क्रॉस ए असता, दोन्ही जीन्स जवळ जवळ असते, तर आपल्याला पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त मिळाले असते. दॅट इज 98.7%. आणि रिकॉम्बिनंट्स आहेत ना, म्हणजे तुमच्या इथं राऊंड ग्रीन, राऊंड रिंकल्ड येलो हे मिळाले असे फक्त 1.3%. म्हणजे जर तुम्ही 100 इंडिव्हिज्युअल्स घेतले, ठीक आहे, त्यातले जवळपास 99 हे आले तुमच्या पॅरेंट सारखे, म्हणजे राऊंड आणि येलो, ग्रीन आणि रिंकल्ड. कधी त्यावेळी दोन्ही जीन्स जवळ असते. तर आपल्या केसमध्ये काय होतंय, हे दोन्ही जीन्स लांब लांब होते, म्हणून काय झाला, आपल्याला मिळाले बऱ्यापैकी पॅरेंटल मिळाले. सो 10 पॅरेंटल मिळाले. किती पैकी? 16 पैकी. कॅन यू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज? 10/16 into 100. सांगू शकता पर्सेंटेज काय आहे? 10-16 पैकी किती पर्सेंट आहे? मग एवढा अवघड प्रश्न आहे? माहिती आहे आपल्याला, बायो आहे आपलं, मॅथ्स काही संबंध नाहीये, पण हे बेसिक आहे क्वेश्चन. सो कन्सिडर 10 प्लांट्स आउट ऑफ 16. ठीक आहे, बेसिक्स करा ना. कशी करता तुम्ही, मला कळत नाही. बघा, दॅट इज 125 डिवायडेड बाय 2. किती येतं? 62.5. दुसरे, आपल्याला 3 आणि 3 रिकॉम्बिनेशन म्हणजे 6 मिळाले ते 16 पैकी. ह्याचा काढा. परत सेम नाही ते, हे 4 करा, ह्याला तुम्ही 25 करा, हे 3, हे 2, 75 भागिले 2 किती झाले? 37.5. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये काय झाला, इन केस ऑफ आर वेर वी से दॅट युअर कलर ऑफ सीड and shape of seed was involved, the two genes were far away from each other. दोन्ही जीन्स लांब लांब आहेत. तुम्हाला हा क्रॉस आठवला तर व्हेरी गुड, नाही आठवला तर दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. काय? एक स्टेटमेंट देतो तुम्हाला मी. as the distance between genes increases, the recombinant frequency will also increase. ठीक है, and parental frequency should decrease. समजतंय? जर तुमचा डिस्टन्स वाढला दोन जीन्स मधला, तर रिकॉम्बिनेटची फ्रिक्वेन्सी पण वाढेल, त्याचे पण नंबर वाढतील. पण जर डिस्टन्स तुमचा कमी होत गेला, तशी रिकॉम्बिनेट फ्रिक्वेन्सीज पण कमी होतील. नाउ व्हेन यू से द टू जीन्स आर व्हेरी क्लोज, खूप जवळ आहेत. आता या केसमध्ये हे दोन असतील, हे दोन असतील, किंवा तुमचा हा असेल, येलो व्हाईट असेल. सो व्हेन यू से इन आर केस, ह्या एक्झाम्पल साठी, बॉडी कलर अँड आय कलर, तर ह्या केसमध्ये दोन्ही, ठीक आहे, हे दोन कसे आहेत, तर हे क्लोजली लिंक्ड आहेत, एकदम जवळ आहेत. ठीक आहे. आणि दुसरा काय होता, तर तुमचा बॉडी कलर अँड विंग साईज किंवा विंग स्ट्रक्चर, हे कसे आहेत, तर हे एक दुसरा केस आपला हा, तर लांब लांब आहेत. ठीक आहे. सो इन दिस केस दे आर व्हॉट कॅन आपण लूजली लिंक्ड किंवा इनकम्प्लिटली लिंक्ड. मग ज्यावेळी कम्प्लीट लिंकेज असतं, ठीक आहे,
त्यावेळी ह्याचं जे इनहेरिटन्स आहे म्हणजे पुढच्या जनरेशनला ते पास होण्याची क्षमता आहे त्यांची, ठीक आहे, ही 100% असते. सो यू कॅन से दॅट दे इनहेरिट टुगेदर. इथं हे एकत्रपणे इनहेरिट होतात. म्हणून तर काय झाला की आपले पॅरेंटल फ्रिक्वेन्सी आहेत ना हे जास्त आहेत, एकत्रच आहेत ना, हे बदलतच नाहीत, तर हे जास्त आहेत 98.7%. दुसऱ्या केसमध्ये काय आहेत तर दे कॅन गो फॉर रिकॉम्बिनेशन. ज्यावेळी जर जीन्सचा डिस्टन्स मोठा असेल, लांब लांब असतील दोन जीन्स, तर दे कॅन गो फॉर रिकॉम्बिनेशन. इथं ऑप्शन आहे आपला हा दुसरा. सो दिस केस इज फॉर रिकॉम्बिनेशन. त्यामुळे इथं आपला रिकॉम्बिनेशनचा नंबर वाढलाय. इथं बघा 1.3 आहे, इथं आहे 37.2. बोर्ड्सला हा पॉइंट एवढा इम्पॉर्टंट नाहीये, नीटला इम्पॉर्टंट आहे. नीटला काय विचारतात, इफ अ क्रॉस इज मेड फॉर अ बॉडी कलर अँड आय कलर ड्रॉसोफिला, % ऑफ पॅरेंटल कॉम्बिनेशन्स अँड रिकॉम्बिनेशन्स. तर पॅरेंटल किती तर 98.7, रिकॉम्बिनेशन 1.3. हे कधी जर तुम्ही कॅरेक्टर घेतला असाल बॉडी कलर आणि आय कलर. If a cross is made for body color and wing size, what is the frequency of parents and what is the frequency of recombinants? तर ह्या केसमध्ये काय आहे तर आहे तुमचा 62.8 आणि 37.2. हे कशा आहेत, तुम्ही सगळं विसरायच्यातलं, ही डायग्राम विसरली तरी काही फरक पडत नाही. लक्षात काय ठेवायचं आहे तर पहिला डिस्टन्स वाढला, रिकॉम्बिनंट्स वाढले, ठीक आहे. दुसरं लक्षात ठेवायचं आहे की बॉडी कलर आणि आय कलर ड्रॉसोफिला मध्ये आहेत ना, हे लिंक्ड जीन्स आहेत, हे एकत्र पुढे जाणार आहेत, म्हणून इथं पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त आहेत 98.7. तिसरं लक्षात ठेवायचं, जर तुम्ही बॉडी कलर आणि जर विंगचं स्ट्रक्चर बघत असाल ड्रॉसोफिला मध्ये, ठीक आहे, तर इथं वाढणार आहेत तुमचे रिकॉम्बिनंट्स आणि त्याचा फ्रिक्वेन्सी येणार आहे 37.2 ही व्हॅल्यू, ठीक आहे. समजतंय पॉइंट कळाला हा. पॉइंट समजला का? हो सर. नक्की? यस सर. थोडा किचकट होता, मान्य आहे. आपण आजपर्यंत जेवढं बघितलं ना या चॅप्टर मधलं, हे सगळं सोपं होतं, ठीक आहे. हा पॉइंट थोडा किचकट आहे, ठीक आहे. बोर्डसाठी शक्यतो काही वेटेज नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला हा जर आला तर एमसीक्यूजलाच येईल. ते पण तुम्हाला सांगितलं कुठे येणार आहे एमसीक्यूज मध्ये, ते तुमचे दोन जीन्स, एक तर आय कलर बॉडी कलर, ठीक आहे. तर ह्या दोघांचं पॅरेंटल कॉम्बिनेशन किती आहे तर इट इज 98.7, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन काय होऊ शकतो इथे की नक्की ही थेरी कोणी दिली, ह्याच्यावर क्वेश्चन पडलाय बऱ्याच वेळेला. क्रोमोझोमल थेरी वॉज गिवन बाय वॉल्टर अँड सुटन. हु प्रूव्ड दिस थेरी? इट इज TH मॉर्गन. तर ते क्वेश्चन नीट वाचायचा, प्रूफ विचारलाय का थेरी कोणी दिली आहे. इफ दे हॅव आस्क्ड द क्वेश्चन दॅट इज डॅश गेव द थेरी of chromosomal inheritance, the answer is Walter and Sutton. Dash gave the theory or the dash proved the theory of chromosomal theory of inheritance. प्रूफ कोणी केला तर प्रूफ दुसऱ्याने केला, त्याचं नाव कोण आहे तर TH मॉर्गन. समजतंय? समजलं का? यस सर. ओके, ठीक आहे. सो वी विल सी द सेम स्लाइड वन्स अगेन. एकच स्लाइड थोडी बघू, तेवढ्यात आपला टाइम होऊन जाईल तेवढ्या, आणि तेवढा आपला पॉइंट पण कव्हर होईल. सो दॅट वी कॅन मूव्ह टू द नेक्स्ट थिंग, नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चरला आपण असं करू की तुमचे पुढचे काही पॉईंट संपवतो मी, ठीक आहे, आणि आपण याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू, थोडे बोर्डचे पण करू आणि थोडे सीईटीचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू, ठीक आहे. आणि मग जाऊ आपण सेक्स डिटर्मिनेशन आणि तुमच्या डिसऑर्डर्सकडे, कारण तो पार्ट ह्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळा आहे. हा पार्ट वेगळा, तो पार्ट वेगळा, आपण हे नंतर बघू. सो वी आर टॉकिंग अबाउट दीज थिंग्स, लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन, ठीक आहे. आता मी सांगितले तर येलो बॉडीड म्हणजे येल्लो बॉडी, कलर ऑफ बॉडी, ठीक आहे. व्हाईट आईड, आईज ऑफ कलर, आईज ऑफ ड्रॉसोफिला, ठीक आहे. ह्याच्यातला त्यांनी क्रॉस केलाय आणि त्यांना रेशो एक्सपेक्टेड काय होता
9331, पण मिळाला का? नाही मिळाला. काय मिळालंय? 97 पॉईंट काय मिळाला सांगा, आठवतंय? आठवतं आता व्हॅल्यूज तुम्हाला दोन दिले होते मी तुम्हाला. एक 97 पॉईंट काय होता? 97.8 आणि दुसरा 1.35 1.2 असेल मग, बरोबर ना? 97.8 म्हणजे 100% किती राहिले? 1.2. ठीक आहे, तर तसं लक्षात ठेवा तुम्ही. तर हे झाले म्हणजे 99% केसेस तुमचे. ठीक आहे, तर हे सगळे तुमचे आहेत हे पॅरेंटल कॉम्बिनेशन्स. पण इथं कसं मिळतं आपलं एक्सपेक्ट काय होता? 9331 म्हणजे 67.5% असेल तर तो तुमचा व्हॅल्यू ह्याला इकडे आला पाहिजे. 67% शुड बी युअर पॅरेंटल कॉम्बिनेशन. उरले जे 33% आहेत तर हे तुमचे आले पाहिजे रिकॉम्बिनेंट, पण तो इथं मिळाला नाहीये. Hence he said that there is something called as linkage. Now what is linkage? It is the close association of two genes. ठीक आहे, ते जवळ आहेत. It is the close association of two genes so that they can inherit together. पुढच्या जनरेशनला ते एकत्र जातील, ते कधी सेपरेट होणार नाहीत. का होत नाही? तर नंतर कळालं बिकॉज these two genes are present very close to each other on the same chromosome. एकाच क्रोमोझोम जवळ आहेत, त्यामुळे हे लिंक्ड आहेत. ठीक आहे, आणि दुसरा ऑप्शन होता आपल्याला तो रिकॉम्बिनेशन. ठीक आहे, आता रिकॉम्बिनेशनसाठी आपण दुसरा बघितला काय की ज्या वेळेला व्हेन यू से the two genes are going to move far from one another, the ratio of recombinants will increase. the recombination रेशो आहे तो वाढत जातो, तर दॅट इज रिकॉम्बिनेशन. ठीक आहे, कळालं लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन? बर, आपण लास्ट लेक्चरला हे घेतलं होतं पॉलिजेनिक इनहेरिटन्स. तुम्हाला आठवतंय का? बघा, ABC 3 जीन घेतले होते. 1:6:16:20. तुम्हाला ते दिलं होतं मी, ब्लॅक, व्हेरी डार्क, डार्क. ठीक आहे, सो व्हॉट इज इट? इट इज मोर दॅन वन जीन रिक्वायर्ड टू कंट्रोल वन कॅरेक्टर. म्हणजे एकच कॅरेक्टर आहे, ते बरेच जीन्स कंट्रोल करतात. हा पॉलिजेनिक आपण घेतलाय. ठीक आहे, त्या पुढचा आहे प्लिओट्रॉपिझम. हा उलटा, पॉलिजेनिकचा उलटा. ठीक आहे, पॉलिजेनिकला काय होता की एक कॅरेक्टर बरेच जीन्स होते कंट्रोल करायला. इथं काय आहे, एकच जीन आहे पण बरेच कॅरेक्टर्स तो कंट्रोल करतो, तर दॅट इज प्लिओट्रॉपिझम. पण हा एक घेऊ आणि आपण लेक्चर थांबवू इथे. ठीक आहे, सो व्हॉट इज प्लिओट्रॉपिझम? इट इज व्हेन यू से वन जीन कंट्रोलिंग मल्टिपल कॅरेक्टर्स, इट इज कॉल्ड एज प्लिओट्रॉपिझम. आता ह्याच्यातला एक्झाम्पल आहे ना, फिलिल केटोनिन दिलाय. ठीक आहे, पण ह्याच्यात तुम्हाला चांगला एक्झाम्पल येतो, तो आहे सिकल सेल अॅनिमिया. ठीक आहे, तुम्ही जरी एक्झामला जरी नेलं आणि लिहिलं तुम्ही एक्झामला, ठीक आहे, so you will score your full marks. Okay, so the cross is somewhat like this. So we are talking about pleiotropism, where one gene controls more than one character. Okay, now consider example. Wait a second. Consider example a gene which is HB gene. जीनचं नाव आहे HB, हिमोग्लोबिन. ठीक आहे, आणि ह्याचे दोन अलिल्स आहेत. कुठले? एक आहे HBA जो नॉर्मल, आणि दुसरा आहे त्याचा म्युटंट HBS, पण जीन एकच, दॅट इज HB. हे दोन फॉर्म्स आहेत. ठीक आहे, आता काय आहे, जर दोन्ही HBA एकत्र आले, जसं आपण कॅपिटल टी म्हणतो तसा, किंवा होऊ शकतो की तुमचा HBS हे एकत्र आले, किंवा अजून एक तिसरी काय असते जिथं HBA आणि HBS एकत्र आला.
ठीक आहे, जसं आपण म्हटलं होतं की कॅपिटल टी सॉरी एकदम कडेला गेले की लिहित नाही काय करायला पेन. आपण म्हणतो काय वेळेला कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी. तसाच एचबीए दोन जर एकत्र आले, ऍक्च्युअली एचबीए काय आहे तर हा नॉर्मल कॅरेक्टर आहे. एचबीएस काय आहे तर दिस इज कॉल्ड ॲज सिकल सेल ॲनिमिया. एक कंडिशन, एक डिसऑर्डर आहे. काय असतो की तुमचे जे आरबीसीज आहेत ना त्याचा शेप बदलतो आणि ते होतात खुरप्यासारखे सी शेप, हे असे. ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये जे ऑक्सिजन असतं हे कमी होतं. मग आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन डेफिशियन्सी होती, ऑक्सिजनची कमतरता. मग 4 पावले झाले की दम लागला, हे असलं सगळं होतं ॲनिमियामध्ये. ठीक आहे. तर ज्या वेळेला एचबीए अशी दोन्ही अलिल्स एकत्र आले, जीन कुठला एचबी, तर असे दोन अलिल्स, पहिले हे दोन्ही अलिल्स एकत्र आले तर हा माणूस असेल नॉर्मल, याला काही प्रॉब्लेम नाहीये. जर एचबीएस आला तर हा झाला ॲनेमिक, ह्याला डिसीज झालाय. आणि तिसरा जर असेल म्हणजे तिथे एक एचबीए आहे आणि एक एचबीएस आहे, म्हणजे तो नॉर्मल पण नाही आणि ॲनेमिक पण नाही आहे. तर दुसरं काय की हा जो आलेला आहे एचबीएस हा आहे रिसेसिव्ह, कळतं ना, रिसेसिव्ह. आणि हा आहे डॉमिनंट. आता जर डॉमिनंट प्रेझेंट असेल तर रिसेसिव्ह एक्सप्रेस करत नाही, तसाच एचबीएस पण एक्सप्रेस करत नाही. म्हणजे हा माणूस नॉर्मलच आहे पण त्यामध्ये तो जीन आहे ना एचबीएस, मग हा काय होतो तर हा होतो कॅरियर. कॅरियर म्हणजे काय, इट इज अ पर्सन हु कॅरीज दॅट इन्फेक्टेड जीन. त्याच्यामध्ये तो इन्फेक्टेड जीन आहे पण त्याला त्याचा त्रास नाहीये. ठीक आहे, तर हा झाला कॅरियर. आता 3 कॅरेक्टर झाले, कुठले, एक नॉर्मल कॅरेक्टर, एक ॲनेमिक कॅरेक्टर, एक कॅरियर कॅरेक्टर. तर 3 कॅरेक्टर. जीन कुठला आहे तर एकच, एचबी. तर हेच आपण सांगितलंय, व्हॉट इज प्लिओट्रॉपिझम, वन जीन कंट्रोलिंग मेनी कॅरेक्टर्स और मोर दॅन 2 कॅरेक्टर्स. So in this case, HB is a gene which controls 3 characters: normal, anemic and carrier. समजतंय? प्लिओट्रॉपिझम कळाला काय आहे? हो सर. बा ठीक आहे. आता एक असाच क्रॉस देतो तुम्हाला मी, मला तुम्ही सांगू शकता का बघू. जसं आपण कॅपिटल टी स्मॉल टी केलं होतं ना, तसं मला इथं हेल्प करायची तुम्ही. ठीक आहे. 2 कॅरियर्स आहेत, म्हणजे एक मेल आहे, जो नवरा आहे तो पण कॅरियर आहे आणि तिची बायको जी आहे ती पण कॅरियर आहे. सो HBA, HBS crossed with HBA and HBS. So this is a male, this is female. ठीक आहे. आता ह्याच्यात गॅमेट कशी पडतील मेल मध्ये सांगू शकता? कसं होतं, हे पण कॅपिटल टीच आहे बरोबर, किंवा हा कॅपिटल टी स्मॉल टी सारखा आहे, हेट्रोझायगट आहे. हा एक अलील एका गॅमेटमध्ये गेला, हा दुसरा अलील दुसऱ्यामध्ये गेला. सो एक गॅमेट, वन गॅमेट विल हॅव दिस थिंग, द सेकंड विल बी हॅव्हिंग HBS. इकडे पण तसाच, एक HBA दूसरा HBS, मेक द क्रॉस. ठीक है, सो HBA HBS HBA HBS काय तयार होईल इथं तर HBA 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 HBS HBA HBS HBS HBS. so this will be a normal. हे दोन कॅरियर्स आणि हा परत झाला सिकल सेल ॲनिमिक. सो 1 नॉर्मल, 2 कॅरियर्स अँड 1 सिकल सेल ॲनिमिक. थोडक्यात काय, जरी हे दोघंही कॅरियर असतील, म्हणजे ह्या दोघांमध्ये काय आहे की हे नॉर्मल आहे, त्यांना काही फरक पडत नाही, त्याचा तो जीन आहे तो एक्सप्रेस होत नाहीये, पण असं होऊ शकतं की त्यांच्या मुलांमध्ये एखादा कोणतर होऊ शकतं त्याला सिकल सेल ॲनिमिया आहे. म्हणून आपण म्हणतो हे कॅरियर्स आहेत, हे जीन्स कॅरी करतात. कोणासाठी तर पुढच्या जनरेशनसाठी. काही वेळेला त्यांच्या मुलांना होत पण नाही. ठीक आहे. आता माझ्याच आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, ठीक आहे, तर त्याला आहे कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे.
आता कलर ब्लाइंडनेस पण कसा आहे की तो पण रिसेसिव्ह आहे, सगळं आहे. त्यांचे आई वडील दोघंही नॉर्मल आहेत, पण जी दोन्ही मुलं आहेत ना हे दोन्ही कलर ब्लाइंड आहेत. इथं पण सेम असेल ना, असंच असेल की दोघंही वर असतील ना, हे दोघंही वरचे कलर ब्लाइंड म्हणजे हे कॅरियर्स आहेत आई वडील, आणि त्यांच्या मुलांना तो डिसीज पास झाला. असं पण होईल की पुढच्या केसमध्ये जाऊन ह्यांच्या मुलांना हा जाणार पण नाही. का? कसं असेल? जर ह्यांचे जे पार्टनर्स आहेत ते जर नॉर्मल असतील तर ह्यांची मुलं जे आहेत ना हे कॅरियर्स होतील. दे वोंट गेट दॅट पर्टिक्युलर डिसीज. होऊ शकतं. इट इज द केस. म्हणजे आपण जे सांगतो 3:1, 9:3:1 हे कंपल्सरीच फॉलो होईल असं काही नाही. ते बदलू पण शकतं. काही वेळा फॉलो होतं, काही वेळेला होत नाही. ठीक आहे. सो इट इज द मॅटर ऑफ चान्स. कुठला गॅमेट कशाला जाऊन फ्यूज झालाय, कुठल्या गॅमेटला फ्यूज झालाय, त्यात जीन्स कशी आहेत त्यावर कळतं की त्याची पुढची प्रोजिनी काय आहे. ठीक आहे, समजलंय? Yes, sir. ठीक आहे. Next lecture we will see some questions based on all these points from your chapter. So please read before the next lecture. पुढच्या लेक्चरला थोडं वाचून या, नाहीतर काय होईल मी आन्सर देत बसेन तुम्ही बघत बसाल त्याकडे. ठीक आहे, थोडं वाचून या. आपण हे परत रिपीट करू, म्हणजे हे एक्झाम नाही, आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करताना तुमचे बाकी सगळे डाऊट्स क्लिअर होतील या चॅप्टर पर्यंत आतापर्यंत झालेले सगळे. ठीक आहे, Yes, क्लोज करा Yes, sir. सेशन. yes, sir. Yes, sir. ओके, गुड नाईट अँड गुड बाय. Bye, sir. Good night. Good night, sir. Bye. Thank you.